की ते जे वासरू जे खाली चरायला गेलेलं, खाली त्याला वाघाने धरलं. हे वासरू आमचं गोठ्यातनं पळालं आहे आणि मी हे बघा बिना चपलेचा त्याचा पाठलाग करतोय, कारण का त्याला गोठ्यात नेणं खूप गरजेचं आहे. हे बघा, कालच बिचारा रात्रीचा फिरत होता आणि नमस्ते मित्रांनो. तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे आमच्या वाड्यात आमची गुरं दाखवायला. लहानपणापासूनच मला गुरांची फार ओढ होती, म्हणजे ती अजूनही आहेच म्हणा. मी याआधी माझ्या गुरांबरोबर म्हणजेच माझ्या गायींबरोबर एक व्हिडिओ बनवलेला आणि जो यूट्यूबवर पोस्ट करताच फार लोकांनी त्याचं कौतुक केलेलंच. पण बरेच लोकांचं एकच कमेंट होती की तुझ्या गायी कुठे बोलतात. आता मी तुम्हाला सांगायला आवडेल मित्रांनो की गाय हे मूक जनावर आहे, हे कधीच बोलत नाही, पण त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे. आता जे म्हणजे ज्यांच्या घरी पेट्स असतील, मग कुत्रा म्हणा, मांजर म्हणा, कुठल्याही प्रकारचे पेट्स, त्यांना हे नक्कीच समजेल की ॲनिमल्सशी म्हणजेच माझ्यासाठी माझ्या गायींबरोबर बोलता येतं. आता तो संवाद कसा साधायचा हे तुम्हाला म्हणजे कसे हे लोक आपल्याशी बोलतात किंवा आपल्याला रिस्पॉन्ड करतात हे तुम्हालाच दाखवतो. आता ही आमची गाय आहे जी शांतपणे उभी आहे, तिचं अन्न रवंत करते. आता हिला बघा, थांबा तिथून जाऊन दाखवतो. हळूहळू हिची शेपटी बघा, मी जसा जवळ आलो तशी थोडीशी वरती होत चालली. मी जसा तिला अजून तिचे लाड करेल, तिचं मसाज करेल, ती शेपटी हळूहळू वरती होत राहील. आणि तो म्हणजे तो एक साईन असतो, ती आपल्याला सांगत असते की हां आता मला बरं वाटतंय थोडं आणि तू अजून करत राहा. हे बघा, शेपटी हळूहळू हळूहळू तिची वरती होत राहते. तर असंच फारसे त्यांना स्पॉट असतात जे की माने खाली झालं, माने खाली किंवा शिंगांमागे, असं त्यांचं बरेचसे जीभ पोचत नाही, त्यांना खाजवता येत नाही. तर तिथे आपण थोडासा हात फिरवला ना की त्यांना फार बरं वाटतं. आणि बाकी माझ्या गायी आहेतच प्रेमळ. हो, आता ही जी गाय आहे ना, ही तुम्ही बघितलंच असाल की दूध काढताना एकदम शांत राहते, पण आता तिचं वासरू बाजूला आहे तर कशी माझ्या अंगावर आली बघा. ही ते म्हणजे तशी आहे मारकुटीच, पण तिच्या वासराला प्रोटेक्ट करण्यासाठी ही डायरेक्ट माझ्या अंगावर धावून येते. पण वासरू बिचारा तिचं शांत आहे. हा, हो, आम लागलंय तुला, काढू दे. वासरू पण मला सांगते की बाळा हे कर, इथे तू मला मसाज कर. म्हणजे कसे प्रेमळ असतात ना भरपूर. हे बघा, हे बघा, आली माझ्या अंगावर. हो, अरे काही नाही करत रे तुझ्या वासराला.
हो, लागेल, तिलाच लागेल. आता ही जी आई आहे ही बघा कशी म्हणजे जरा जवळ गेलो ना की मारायलाच येते. आपण ना थोडा प्रयत्न करूया की आपल्याला हे दूध काढायला देते की नाही. हो, थोडे हिचे लाड करून बघूया. अरे नाही, वासराला घेऊन जाऊ तुझ्या. चल चल रे. ए चल. म्हणजे जवळ येऊच देत नाही अजिबात. हो, वासरू गेलं लगेच दूध प्यायला. दूध काढायला गेलो तर डायरेक्ट लातच मारते. किती किती तू आगाऊ आहेस बाळा. वासरू कसं. आता खूप झाले यांचे लाड. आता वेळ झाली यांना चरायला सोडायची. म्हणजे हे लोक वाटच बघत होते की कधी आनंद काका आमचे येत आहेत आणि चरायला सोडतोय. पण आज यांना मीच चरायला सोडणार आहे. चला, जायचंय ना, जेवायला जायचंय ना, जायचंय की नाही. चला. आता यांना चरायला सोडण्याच्या आधी आपल्याला या वासराला बांधून ठेवायला पाहिजे. हो हो, अरे काही नाही करत तुझ्या वासराला. या वासराला आपण थोडं बांधून ठेवूया आणि मग यांना चरायला सोडूया. कारण का वासराला आपण यांच्याबरोबर चरायला सोडू नाही शकत. आणि ते का ते घेऊन चाललंयस. हो हो हो. वासरू पण एवढं म्हणजे 6 महिन्यांचं असून पण त्याच्यात एवढी ताकद आहे ना की मलाच घेऊन चाललंय. हो हो हो. ये. आणि ते पण एवढं हुशार. चल तिकडे. ते पण एवढं हुशार आहे ना की बरोबर बरोबर त्याच्या आईच्या जवळच जातंय. जेणेकरून त्याला माहिती आहे की त्याच्या आईच्या जवळ गेलं की त्याला कोणी हात लावू नाही शकत. पण काही करून त्याला बांधावं तर लागणार आहे आपल्याला. हो, ये ये. हो. वासराला आपण चरायला तर सोडू नाही शकत. थांबा, त्याला घेऊन आलो मी लगेच. हे वासरू आमचं गोठ्यातनं पळालंय आणि मी हे बघा बिना चपलेचा त्याचा पाठलाग करतोय. कारण का त्याला गोठ्यात नेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं कारण का हे तुम्हाला मी नंतर सांगतो. हो 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 हो. चल, आलो आलो. तुझ्या जवळ राहतच नाही ना. चला, त्या काकींचं कारण पानवळ चालतं. माझ्या नको चाल. जा, त्याला घेऊन जा घरात. चला, झाडू मारलीच नाही. तो माझ्याने तो हेच नाही होत. ह्या रूम मध्ये त्यातलं गवत टाका नंतर. हा, पण बिंदास धावतो हा. म्हणजे काय? तिकडून आला सरळ धावत धावत, मला गावलाच नाही. आणि न बघता डायरेक्ट उडी घालतो. तुम्ही जवळ आलात वरतून की आला अंगावर तुमच्या. तुम्ही जवळ आलात वरतून तिथेच थांबला, आला तुमच्या अंगावर. तिथून त्याला वरती येता आलं नाही. तर चांगला घेतोय सगळं मसाज करून.
भरपूर थकवलं आपल्याला याने. पूर्ण फिरून फिरून आणलं आणि शेवटी आता आनंद काका आले तर तेच याला घरात घेऊन म्हणजे घरी येऊन याला बांधलं. आणि याला काय बोलू आता तुला बाळा. चला आता तुझ्या आईला सोडायला जायचंय चरायला. तू मस्त खा आरामात बसून. अरे वाटतं आनंद काकांनी आधीच गायींना सगळं सोडलं आपल्या. सगळ्या गायी गेल्या आपल्या चरायला इथून. ही आहे त्यांची वाट. आणि त्या वासराला आम्ही का नाही त्याच्या आईबरोबर चरायला सोडत, त्याचं मेन कारण म्हणजेच काही वर्षांपूर्वी मी असाच पालखीला गावाला आलेलो आणि तेव्हाही आमच्याकडे एक चांगलासा छोटासा पाडा होता आणि त्यालाही आम्ही असंच सोडलं गायींबरोबर चरायला. तर म्हणजे संध्याकाळी ते वासरू परत आलंच नाही. आणि त्याचं कारण असं की ते जे वासरू जे खाली चरायला गेलेलं, खाली त्याला वाघाने धरलं. आणि त्याचा व्हिडिओही मी बनवला आहे, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर चेक करू शकता. त्याला वाघाने धरलं आणि ते वासरू बिचारं तिथेच मेलं. तर असे जे छोटे छोटे वासरं असतात ना, त्यांना म्हणजे म्हणजे वाघासाठी हे खूप इझी शिकार असतात. जे वासरं म्हणा, कुत्रे म्हणा, असे जे छोटे छोटे प्राणी आहेत त्यांना सोडणं म्हणजे म्हणजे कुत्र्यालाही आम्ही रात्रीचे घरातच बांधतो. त्याचं मेन कारण हेच आहे की वाघ येतो आणि कुत्र्याला धरून जातो. जे वाघ आमच्या घराजवळ एवढा येतो की अक्षरशः एक भिंत असते आमच्या आणि त्या वाघाच्यामध्ये, की दरवाजाच्या बाहेरच वाघ त्या कुत्र्यासाठी थांबलेला असतो. आता हा जो वाडा आहे हे बघा, याला पण पूर्ण कवर असं केलेलं आहे. पण इथेही कुठूनही वाघ येऊ शकतो. तर गायींसाठी रिस्कीच असू शकतं ना. पण गाय ही थोडी मोठी असते उंचीला आणि म्हणजे अशी अंगाने पण मोठी असते. त्यामुळे वाघ नाही म्हणजे जे बिबटे असतात हे गायीजवळ यायला थोडंसं घाबरतात. त्यामुळे गायी ही आमच्या वाड्यात या सेफ आहेत आणि तसाही वाडा हा बंद आहे. पण जर त्याला छोटंसं वासरू दिसलं तर तो वासराला धरतो आणि तो वास काढत नेहमी फिरत असतो आमच्या इथे. त्यामुळे आमचं जे छोटूसं वासरू आहे त्याला सोडणं थोडं रिस्कीच आहे. म्हणून थोडं मोठं होईपर्यंत त्याला आम्ही घरातच बांधून ठेवतो. एकदा थोडंसं हाईट बॉडीने मोठं झालं की त्याला मग आम्ही सोडू.